अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे। मनपासाठी येत्या 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। तब्बल 7 वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत असल्याने यावेळी चांगलीच चुरस दिसत आहे। नगर मनपासाठी 17 प्रभागांमधून 68 नगरसेवकांची निवड होणार असून या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत। ऐन थंडीत नगर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे। 2 दिवसांपूर्वी भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना शक्ती प्रदर्शन करण्यास बंदी घालण्यात आली होती, परंतु इच्छुकांची तोबा गर्दी पाहता भाजपला उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। एका जागेसाठी 5-5 इच्छुक असल्याने नेत्यांचेही टेन्शन वाढले आहे, परंतु उमेदवारी कोणाला मिळणार या प्रश्नाची हिंट निवडणूक सहप्रभारी आमदार विक्रम पाचपुते यांनी देऊन टाकली आहे। नेमकं काय आहे भाजपच्या डोक्यात, भाजप नेमकं कोणाला उमेदवारी देणार, हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। अहिल्यानगर महापालिकेची गेल्या वेळची पंचवार्षिक निवडणूक 2018ला झाली होती। डिसेंबर 2023ला ती संपली। गेल्या 2 वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक राज आहे। सुरुवातीला आयुक्त डॉक्टर पंकज जावळे व त्यानंतर आयुक्त यशवंत डांगे यांनी मनपाचा गाडा हाकला। आता 2 वर्षांनंतर महापालिकेला हक्काचे कारभारी मिळणार आहेत। गेल्या सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांची निवडणूक जाहीर केली। त्यात अहिल्यानगर महानगरपालिकेचाही समावेश होता। महापालिकेच्या 17 प्रभागासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे। तब्बल 23 दिवसांची ही रणधुमाळी आता सुरू झाली आहे। 23 डिसेंबर 2025 पासून 16 जानेवारी 2026 अशी ही निवडणूक रंगणार आहे। 17 प्रभागात प्रत्येकी 4 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत। त्यासाठी आरक्षण निश्चितही झाली आहे। प्रभाग रचना, प्रभाग आरक्षणाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे। गेल्या सोमवारी अंतिम मतदार यादीची प्रक्रिया पूर्ण झाली। एकूण 3,07,009 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असताना आता प्रत्येक पक्षानेही आपापल्या पातळीवर तयारी केली आहे। सोमवारी भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। 68 जागांसाठी तब्बल 312 इच्छुकांनी त्या दिल्या। शक्ती प्रदर्शनास मनाई करण्यात आल्याने सगळी प्रक्रिया अगदी सुटसुटीत पार पडली। मात्र मुलाखतीनंतर नेत्यांचे टेन्शन वाढले। एका जागेसाठी तब्बल 5 जण इच्छुक असल्याने उमेदवारी द्यायची तरी कोणाला, हा प्रश्न पडला। अपेक्षेप्रमाणे पालिकेचे निवडणूक सहप्रभारी आमदार विक्रम पाचपुते यांनी राज्य नेतृत्वाकडे उमेदवारी देण्याबद्दलचा चेंडू टोलावला। निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी दिली जाईल, असे त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केले। भाजप महानगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे। महायुती स्वबळावर हा निर्णय प्रदेश पातळीवर घेणार आहे। सोमवारी मुलाखती घेण्यात आलेल्या उमेदवारांची यादी प्रदेश समितीकडे पाठवली जाणार आहे। सध्या नगरमध्ये भाजपकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे, त्याची माहितीही आमदार पाचपुते यांनी दिली। जनमत चाचणीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे। जनमत चाचणीतून उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। सर्व्हेमध्ये ज्या उमेदवाराच्या नावाला पसंती येईल त्यालाच उमेदवारी दिली जाईल, हे आता स्पष्ट झाले आहे। दुसरीकडे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजप सोबत राहील या शक्यताही आता वाढल्या आहेत। स्थानिक पातळीवर आमदार संग्राम जगताप व भाजपचे नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यातील एकमत बघता महायुती एकत्र मनपा निवडणूक लढेल असे सांगितले जात आहे। भाजपने नगरपालिका निवडणुकीत स्थानिक नेत्यांना युतीबाबतचे अधिकार दिले होते। महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजप हीच स्ट्रॅटेजी वापरणार आहे। स्थानिक नेतृत्वाच्या पसंतीनुसारच उमेदवार दिले जाणार आहेत। भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर बंडखोरी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे। परंतु माजी खासदार सुजय विखे, आमदार जगताप यांच्या समन्वयातून तिकीट वाटप होईल असे चित्र सध्या तरी दिसत आहे। मित्रांनो, भाजपसाठी ही निवडणूक सोपी असेल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।